नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. भाजीपाल्याच्या गाडीवर येऊन दरमहा 5,000 रुपयांची हप्ता वसुली म्हणजेच खंडणी मागणाऱ्या गुंडांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानं ज्येष्ठ भाजी विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सिद्धार्थ भीमराव ढबडे वय 60 राहणार आळंदी तालुका खेड यांनी दिली आहे. या प्रकरणी हरिओम गणेश पांचाळ राहणार वडगाव रोड आळंदी तालुका खेड आणि त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी भाजी विक्रेते ढबडे यांच्याकडे दरमहा 5,000 रुपयांच्या हप्त्यांची मागणी केली. ढबडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाजूला पडलेला दगड उचलून मारल्याने ढबडे गंभीर जखमी झाले. निघून जाताना आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित भाजी विक्रेत्याने आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. कांदळी तालुका जुन्नर येथील श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रात कार्यक्रमाची बारी लावण्याच्या कारणावरून गोळीबार करून फरार झालेल्या 4 आरोपींपैकी शिवशंकर मारुती हळदेकर वय 28 राहणार मेदनकरवाडी चाकण तालुका खेड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने खेड तालुक्यातून ताब्यात घेतली असून तपासणीसाठी त्याला नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चाकणमधील या आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक आरोपी शिवशंकर हळदेकर कुविख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी केबल चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. कला केंद्रात तिसरी बारी लावण्यास नकार दिल्याने हळदेकर याच्यासह 4 आरोपींनी बारी मालकीन आणि तुळजाभवानी कला केंद्राचे व्यवस्थापक अक्षय धोंगडे व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यानंतर 4 आरोपींपैकी एकाने धमकावण्यासाठी केलेल्या गोळीबारात फिरोज कादिर शेख वय 31 राहणार ओतूर भोईगल्ली तालुका जुन्नर हा जखमी झाला होता. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात 4 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. यापैकी हळदेकरला अटक करण्यात आली आहे. 3 आरोपींचा व गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेला पिस्टल याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक करत आहेत. चाकणमधील 20 कंपन्या स्थलांतर करणार, उद्योगांच्या संघटनेचा दावा. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांमुळे चाकण औद्योगिक वसाहतीने देशासह जगाच्या औद्योगिक नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र खराब रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि सातत्याने होणारे अपघात यामुळे आता येथील उद्योग अडचणीत सापडले आहेत. या समस्यांना कंटाळून चाकणमधील तब्बल 20 लघुउद्योगांनी आपल्या चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बंद करून सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा दावा नव्याने निर्माण झालेल्या उद्योजकांच्या संघटनेने केला आहे. दरम्यान नेमक्या कोणत्या 20 कंपन्या स्थलांतर करणार हे मात्र संबंधितांनी स्पष्ट केलेले नसले तरी या भागातील 20 लघुउद्योगांचं स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. चाकण एमआयडीसीमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर झाल्यास चाकणच्या औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम होण्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. कंपन्या स्थलांतरित झाल्यानंतर या कामगारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चाकण आणि परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याचा थेट परिणाम औद्योगिक वसाहतीवर होत असल्याचे या नवीन उद्योजक संघटनेकडून माध्यमांना सांगितले जात आहे. उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या चाकणमध्ये दररोज हजारो नागरिक आणि कर्मचारी प्रवास करतात. मात्र येथील अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दुचाकीस्वार मंडळींचे अपघाती मृत्यू वाढले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत औद्योगिक भागात 2025 आणि जून 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दुचाकीस्वारांचे प्रमाण तब्बल 60% इतके आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिसांकडे असलेल्या नोंदणीनुसार सन 2025 मध्ये एकूण 399 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी 226 दुचाकीस्वार होते. मागील 2 वर्षांची एकत्रित आकडेवारीनुसार 580 मृत्यूपैकी 335 जण दुचाकीस्वार तर 21 जण कारमधील प्रवासी किंवा चालक असल्याची बाब समोर आली आहे. चाकण म्हाळुंगे परिसर हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरला आहे. मंचर तालुका आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल दूध भेसळ प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांनी आणखी 10 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी खेड तालुक्यातील दोघांसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 24 झाली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये खेड तालुक्यातील आनंदा मारुती पवार वय 56 राहणार टाकळकरवाडी तालुका खेड
कुलदीप प्रकाश पवळे वय वर्ष 30, राहणार चव्हाणमळा तालुका खेड यांच्यासह एकूण 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणातील भेसळीचे स्वरूप, त्यामागील साखळी तसेच संबंधितांची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दूध भेसळ हा प्रकार सध्या राज्यभर गाजत आहे. दुधात भेसळ म्हणजे दुधाचा नफा वाढवण्यासाठी किंवा ते जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये जाणीवपूर्वक कमी दर्जाचे, स्वस्त किंवा आरोग्याला घातक पदार्थ मिसळणे असा प्रकार समोर येत आहे. यामुळे दुधाची पौष्टिकता कमी होते आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या नियमानुसार दुधात भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सध्या FDAने ठिकठिकाणी कारवाया सुरू केल्या आहेत. मात्र राज्य शासनाने एकीकडे दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाया सुरू केल्याचा कांगावा केला असून दुसरीकडे पुण्यातील शासकीय आरेचे दूध वितरण मागील 4 वर्षांपासून बंद केले आहे. शासकीय दूध योजनेचा आरे दूध पुरवठा पुण्यात स्थगित करण्याचा निर्णय दुग्ध विकास विभागाने घेतला होता. त्यामुळे खासगी संस्थांकडून भेसळयुक्त दुधाच्या नावाखाली विष विकणारे बोके पोचले गेले. आरेचा बाटलीबंद सरकारी दूध पुरवठा पूर्ववत होणार नाही आणि शासकीय योजना बंद ठेवण्याचा नियोजनबद्ध डाव नेमका कुणी केला असा प्रश्न निर्माण झाला आहे. 1960च्या दशकात पुण्यात सर्वत्र ॲल्युमिनियम फॉइलच्या निळ्या, तांबड्या व सिल्वर रंगाचे बुचे बसवलेल्या अर्धा लिटरच्या बाटल्यातून आरेचं सरकारी दूध मिळायचं. या दुधासाठी क्रेट व रेशन कार्ड सारखेच एक ओळखपत्र दूध केंद्रावर दाखवावे लागत असे. ही ओळखपत्रे काही ठराविक असलेल्या दूध वितरण कार्यालयातून दिली जात असत. हे दूध वितरणासाठी पुणे जिल्ह्यात सर्वत्र जागोजागी आरेची दूध सरिता या नावाने लाकडी दूध वितरण केंद्र होती. रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळ आरेच्या वितरण केंद्रासमोर भल्या पहाटे नागरिकांची लांबलचक रांग लागलेली असे. त्यावेळी दुधाची भेसळ होऊ शकते असं कोणी म्हटलं असतं तरी त्यावर कोणाचा विश्वास बसला नसता. इतकी काळजी आरे डेअरी घ्यायची. पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला अतिप्रदूषित करणाऱ्या आणि घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या दुधाच्या पिशव्या आज सर्रास वापरत आहेत. आरेचे बाटलीबंद सरकारी दूध पुरवठा पुणे जिल्ह्यात बंद झाल्यानेच जिल्ह्यात दूध माफिया निर्माण झाल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान आरे दूध हे कमी किमतीत आणि चांगल्या दर्जाचे असते. ते लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी आता पुन्हा होऊ लागली आहे. बँकमध्ये खाते उघडून साथीदारांशी संगनमत करत ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे केंद्र चालवणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयचा पर्दाफाश झालाय. या संशयित आरोपीने खात्याचा वापर करून देशभरातील 4 नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस शिपाई अविनाश तुकाराम सोळंके, नेमणूक आळंदी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण बाबासाहेब पाळवदे वय 23, धंदा ब्लिंकेट डिलिव्हरी बॉय, सध्या राहणार काळे कॉलनी, देहूफाटा, तालुका हवेली, मूळ राहणार बीड आणि त्याच्या इतर साथीदारांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरू सहकारी बँक लिमिटेड शाखा आळंदी येथे आरोपीने स्वतःच्या नावे खाते उघडले होते. या खात्याचा वापर करून आरोपीने आपल्या साथीदारांच्या संगनमताने भारतातील विविध भागातील एकूण 4 नागरिकांची फसवणूक केली. ऑनलाईन फसवणूक करून उकळलेल्या रकमेपैकी 50,000 रुपये सदर खात्यावर जमा झाल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांना या संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळताच त्यांनी सखोल तपास करून हा प्रकार उघडकीस आणला व संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा. श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांच्या सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. दरवर्षी श्रावण महिन्यात देशभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा तसेच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव, तहसीलदार खेड व आंबेगाव, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौद्रे व सदस्य तसेच संबंधित महसूल व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील कन्हेरसर येथील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना पूर्ववत सुरू करण्यात आला. स्थानिक ग्रामस्थांनी नव्याने सुरू झालेले पशुवैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब उगले यांचे स्वागत केले. आमदार बाबाजी काळे यांनी यासाठी सहकार्य केल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. जगातील 19 देशांमध्ये रेडिओ क्वाइट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ जुन्या मार्गानेच व्हावा
या मागणी संदर्भात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिले. याखेरीज महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अण्णाभाऊ साठे आणि तुकडोजी महाराज यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी डॉक्टर कोल्हे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीत खासदार डॉक्टर कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले. खेड तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या चाकण नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश टिळेकर यांचे तर उपाध्यक्षपदी साधना गोरे यांचे एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक नितीन गोरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंना मदत केली जाणार असल्याचं नूतन अध्यक्ष निलेश टिळेकर यांनी सांगितलं. कडाचीवाडी येथील संत तुकाराम नगर येथे पावसाळ्यात रस्त्यांची खूप दुरावस्था झाली होती. स्थानिकांनी 5 लाखांची लोकवर्गणी जमा करून मुरम व खडीकरणाचे काम पूर्ण केले. या रस्त्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप मोहिते व अशोक खांडे बराड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी श्री महाराणा प्रताप प्रतिष्ठान चाकण यांनी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. चाकण ते राजगुरुनगर पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. खेड तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून लौकिक असलेल्या चाकण नागरी पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबशेठ सोपाना गोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त चाकण पतसंस्थेत व प्रशालांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चाकणमधील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी कळवले. पुणे नाशिक महामार्गावर 4 पर्यायी बाह्यवळण रस्ते होणार, PMRDA यांच्याकडून दावा. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच PMRDA यांनी पावले उचलली आहेत. यात पुणे नाशिक महामार्गावर 4 पर्यायी बाह्यवळण रस्ते तयार करण्यात येणार असल्याचं PMRDA प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे. PMRDA कडून चाकण आणि तळेगाव परिसरासाठी पूर्व बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून त्याचाच भाग म्हणून 4 रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. तळेगाव चाकण महामार्गावरील हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा 3 ते खराबवाडीला जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता 900 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंद असेल. हिंगणे ते चौक फोक्सवॅगन कंपनीला जोडणारा हा रस्ता असेल. या रस्त्यामुळे तळेगाव चाकणमधील टप्पा 2 व 3 मधून नाशिक व पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे नाशिक महामार्गाशी जोडली जाईल. त्यातून तळेगाव चौक आणि चाकणमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. नाणेकरवाडीतील सॅनी कंपनी ते समृद्धी CNG पंपाला जोडणारा 1.2 किलोमीटर लांबीचा आणि 15 मीटर रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता तळेगाव आणि चाकणमधील टप्पा 2 व 3 ला पुणे नाशिक महामार्गांशी जोडेल. यामुळे मुख्य चाकण चौकातील कोंडी कमी होण्यास मदत होईल. याचबरोबर मेदनकरवाडीतील बंगलावस्ती चौक ते रासे फाटापर्यंतचा 2.5 किलोमीटर लांबीचा आणि 35 मीटर रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता पुणे तळेगाव आणि चाकण टप्पा 2 व 3 ला नाशिक महामार्गावरून शिक्रापूर राज्यमार्गावर रासे फाटा येथे जोडतो. तसेच पश्चिम बाह्यवळण मार्गाअंतर्गत पुणे नाशिक महामार्गाला चाकण टप्पा 5 ला जोडणारा 850 मीटर लांबीचा रस्ता आणि 45 मीटर रुंद विकसित केला जाणार आहे. यामुळे चाकण चौक आंबेठाण चौकातील अवजड वाहतूक शर्यत होणार असल्याचा दावा PMRDA कडून करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा मार्गांचा विकास चिखली ते मोई 1.65 किलोमीटर, कुर्डी फाटा ते निघोजे 2.5 किलोमीटर, आळंदी फाटा चाकण ते आळंदी रस्ता 4 किलोमीटर, सरोली खुर्द ते आळंदी मरकड 2 किलोमीटर, निघोजे ते चाकण MIDC 1.25 किलोमीटर, खालोंबरे ते चाकण MIDC टप्पा 2 1.75 किलोमीटर. 100 कोटींच्या निधीची तरतूद. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्यासाठी PMRDAने प्रमुख जिल्हा मार्गांच्या विकासाचे काम हाती घेतले. यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. याचबरोबर 4 बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामुळे भविष्यात औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती मिळेल अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल यांनी माध्यमांना दिली. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.